नमस्कार. काल परवाची गोष्ट आहे. आमचे एक माननीय आमदार साहेब यांनी कॅन्टीनमध्ये त्यांच्या कॅन्टीनमध्ये आमदाराच्या कॅन्टीनमध्ये जिथं आमदार जेवण करतात अशा कॅन्टीनमध्ये मारहाण केली. मारहाण अशा व्यक्तीला केली ज्यांनी ते बनवलं होतं काहीतरी आणि ते कालचं होतं आणि त्यांना ते वरण खायला दिलं आणि त्यांना वॉमिटिंग झाली, मळमळ करायला लागलं. साहेब, तुम्हाला मळमळ केलं म्हणून तुम्ही मारलं. आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये 5-6 वर्षापूर्वीची घटना आहे. एका म्हाताऱ्या व्यक्तीनं पराठ्याचा फासावर आत्मदहन केलं. पूर्ण 100% जळालं आणि तो मेला अक्षरशः. कोणाला मारायचा? आम्ही कोणाला मारायचं? माझी एक मैत्रीण, तिथून एक जवळच गाव आहे, त्या गावातून उमरखेडमध्ये येत असताना डिलेवरी तिची रस्त्यात झाली आणि खड्डे असल्यामुळं रस्त्यात ती वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकली नाही. मेलिओ साहेब, ती कोणाला मारायचं? आम्ही कोणाला मारायचं? आमच्याकडे अशा खूप शाळा आहेत 1 ते 4थीपर्यंत जिथं एकच शिक्षक काम करतोय, मुलांना शिक्षणसुद्धा व्यवस्थित भेटत नाही. कोणाला मारायचं? आमचे बंधू, खूप सारे भाऊ रात्रंदिवस अभ्यास करतात आणि एक्झाम देतात आणि 2 दिवसानंतर कळते पेपर फुटला आहे. कोणीतरी 15 लाख, 20 लाख, 25 लाख दिले आणि नोकरी लागली त्यांना. पेपर फुटतात. कोणाला मारायचं साहेब? म्हणजे तुमच्यासाठी कायदा नाही आहे. कायदे करणार तुम्ही, संसदेत जाणार तुम्ही, विधानसभेत जाणार तुम्ही. फक्त राजकीय लोकांनाच का बरं असं मळमळ केलं की कोणाला तरी मारायचे अधिकार येतात? मीटिंग झाली, तुम्हाला थोडंसं काही झालं की तुम्हाला कोणाला तरी मारा वाटते. आमचं सर्वसामान्य जनतेला काय वाटत असेल? आमच्याकडे एक रामटेके म्हणून आहेत, ते अक्षरशः कलेक्टरच्या त्या म्हणजे खुर्चीला फक्त हार घालायचे राहिले त्यांनी. यवतमाळ जिल्ह्यात रोज जातो तो माणूस कलेक्टर ऑफिसला, त्यांना कलेक्टर साहेब भेटत नाहीत. त्यांची काय व्यथा आहेत हे ऐकायला कोणी तयार नाही. त्यांनी कोणाला मारावं साहेब? तुम्ही सांगा की सर्वसामान्य जनतेवर जेव्हा तुमच्यावर अन्याय होते, छोटासा मळमळ करायला लागते, तेव्हा तुम्ही अक्षरशः मारता लोकांना. जेव्हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय, अत्याचार होतो, तेव्हा आम्ही कोणाला मारायचं? कुठला आमदार घ्यायचा, कुठला खासदार घ्यायचा मारायसाठी? की आम्ही पण आपसातच सामान्य जनतेलाच मारायचं? कारण तुमच्यामध्ये धमक आहे, तुमच्यात पावर आहे, तुमच्यात सत्तेचा माज आहे, म्हणून तुम्ही कोणाला तरी मारताय. सर्वसामान्य जनतेने कोणाला मारायचं? सर्वसामान्य जनतेने फक्त निमूटपणे सहन करत राहायचं. जे होईल ते डोळ्यांनी पाहायचं आणि निमूटपणे सहन करत राहायचं आणि असंच आयुष्य चालू द्यायचं. पेट्रोलचे भाव वाढले, बसा चुपचाप. कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही जेव्हा आमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्टीवर तुम्ही जबाबदार आहे. हो, तुम्ही जबाबदार आहे. कारण आमच्या ताटात काय खावं, आम्ही काय खावं याच्यावर टॅक्स लावणारे तुम्ही आहे. आम्ही जेव्हा रस्त्यानं जातो त्याच्यावर फास्टॅगमधून कोणत्या टोल नाका कुठं राहील हे ठरवणारे तुम्ही आहे. आम्ही जे रिचार्ज टाकतो त्या रिचार्जचा किती रुपयाला रिचार्ज असलं पाहिजे, त्याच्यावर गव्हर्नमेंटचा टॅक्स किती असणार आहे हे ठरवणारे तुम्ही आहे. इव्हन आम्ही जे कपडे घालतोय त्याच्यावर टॅक्स ठरवणारे तुम्ही आहे. आमच्या घरपट्टीपासून आमच्या चूलपट्टीपर्यंत, म्हणजे आमच्या चुलीपासून ते आमच्या खाण्यापर्यंत टॅक्स लावणारे तुम्ही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही कोणाला मारायचं? कुठल्या आमदाराला मारायचं आणि का मारायचं? तुम्ही मारण्यापर्यंत काय येतात? जसं तुम्हाला चांगलं जेवण मिळावं म्हणून तुम्ही त्याला मारलं, तसं आम्हाला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून आम्हाला जसं तुम्ही त्याला सजेशन केलं किंवा तुम्ही त्याच्यावर कमिटी करणार, तशी आम्ही ज्याच्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे, आम्हाला आरोग्य, शिक्षण, मुलांना शिक्षण, त्याच्यानंतर तरुणांना रोजगार आणि महिलांना सुरक्षितता हे भेटावी म्हणून आम्ही कोणाला मारावं याचं निश्चित तुम्ही उत्तर द्यावं. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्हाला तिथं पाठवलं ते काम तुम्ही करावं हे अपेक्षित आहे. धन्यवाद. आणि अपेक्षा आहे की यानंतर स्वतः मळमळ झालं, गळगळ झालं, मळमळ झालं म्हणून नाही, तर जनतेची पळपळ होते म्हणून निदान काम करावं. धन्यवाद.